सगळ्यात मोठी चूक लोक जे करतात ना कुठलेही ट्रीटमेंट सुरू करण्याच्या आधी, ते म्हणजे ते डॉक्टरांना विचारतात, डॉक्टर कुठलं औषध घेऊ मी? त्यांनी असं विचारायला हवं की का बरं हा सिम्पटम माझ्यामध्ये दिसतो आहे किंवा का हा आजार मला झाला आहे. कारण बऱ्याचदा तुमच्या आजाराच्या मागे फक्त फिजिकल काही कारण असतात असं नाही, तर बऱ्याचदा त्याच्यामागे इमोशनल स्ट्रेस असते किंवा मग उठण्या झोपण्याच्या वेळा चुकीच्या असतात, खाण्यापिण्याच्या टायमिंग इरेग्युलर असतात. बऱ्याचदा मी तर असं पाहिलंय की बऱ्याच जणांच्या बाबतीत चुकीच्या वेळेला किंवा चुकीचे अन्नपदार्थ ते खात असतात, डाएट चुकीचं असतं किंवा पुरेशी झोप घेत नसतात. बऱ्याचदा ह्या गोष्टी जेव्हा आपण कव्हर करतो ना त्यावेळेला खूप सारे आजार रिव्हर्स व्हायला सुरुवात होते. कारण आपल्या सगळ्यांच्या बॉडीमध्ये नॅचरली हिलिंग मेकॅनिझम्स असतात आणि ते स्टिम्युलेट करण्याचं काम होमिओपॅथिक औषधं तर करतातच, शिवाय होलिस्टिक ट्रीटमेंटमुळे हे नॅचरल हिलिंग प्रोसेसेस असतात त्या ऍक्टिव्हेट केल्या जातात. त्यामुळे बरेचसे आजार रिव्हर्स व्हायला आणि बरं व्हायला सुरुवात होते. आजार फक्त बरं होणं गरजेचं नाही, म्हणजे सिम्पटम बरा झाला म्हणजे तुम्ही बरं झालात असं नाही. तुम्हाला स्वतःला छान वाटायला पाहिजे, तुमची एनर्जी लेवल सुद्धा चांगली व्हायला पाहिजे. तुम्हाला जर या माइंड बॉडी सिरीजमुळे आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असेल तर मला तुम्ही जरूर कमेंट किंवा कॉल करून कळवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.